तुम्ही जे कसायांना देण्यापेक्षा गोवंश आम्ही तुम्हाला 1000 रुपये जास्त देतो कसायांपेक्षा, पण ती गाई कसायांना देऊ नका, आम्हाला द्या. ते आम्ही सुखरूप मरेपर्यंत सुखरूप गोशाळेत सांभाळू. गाईला जे पवित्र स्थान आहे ते त्यांच्याकडे विरुद्ध मानलं जातं आणि हिंदू धर्माला काहीतरी इजा पोचवावी आणि हिंदू चिडले पाहिजेत आणि भावना दुखावण्याचंच काम ते आजपर्यंत करतात. जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा, हे आमचं वाक्य आहे. गो तस्करांची गँग आहे का तर 100% आहे. म्हणजे गायच्या हाडाचा पैसा काही समाज कधीच घरी नेत नाही, तो दहशतवादी कारवायासाठीच वापरला जातो. हे पुराव्यानिशी सिद्ध झालेले. गायीला राष्ट्रमाता ही घोषित करावी आणि ते लवकरच होईल. ते म्हणतोय वारंवार की गाय कापली जाती ते महाराष्ट्रात. ह्याच्यावरती प्रश्न उभे करण्यापेक्षा त्याच्या उत्तरासाठी सगळे धावपळ करा ना. नमस्कार मित्रांनो, कटिंग बाय मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाहीये. मित्रांनो, अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये गोरक्षणाचं काम अगदी प्रभावितपणे पार पाडणारे 3 गोरक्षक आज आपल्या सोबत आहेत. कुणाल साठे, अभिजित चव्हाण आणि निलेश चाचकर. दादा, तुम्हा तिघांचं आपल्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय गोमाता. दादा, माझा पहिला प्रश्न असा आहे की गोरक्षा विभाग नेमकं काय काय कामं करतो? चेतन दादा, एक तर कटिंग मीटिंग या कार्यक्रमाचं मी मनापासून कौतुक करतो. एक वेगळ्या विषयामध्ये तुम्ही हात घालताय. आज एक अशा विषयामध्ये हात घातलेला आहे ज्या गोरक्षण, गोसंवर्धन आणि गोपालन या विषयामध्ये तुम्ही हात घातलेला आहे. माझ्यासोबत माझे 2 मित्र आहेत. म्हणजे त्यांचं गोरक्षणाचं कार्य ग्राउंड लेवल पासून चालतंय. गोरक्षण असेल, गोसंवर्धन असेल, गोपालन असेल आणि गो जे कसाई आहेत, जे गायची कत्तल करतात, त्यांना यांनी कशा प्रकारच्या शिक्षा दिलेल्या आहे हे तुम्हाला ते व्यवस्थितपणे सांगतील. कारण की त्यांचं हे काम हे पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात अतिशय चांगल्या प्रकारे चालतं. अभिजित, गो संवर्धन आपण कशा प्रकारे करतो, गोरक्षण आपण कशा प्रकारे करतो? गोरक्षण, पहिला विषय गोरक्षण आहे. आपण जे कसंही कत्तलीसाठी गोवंश घेऊन जातात, गाई असेल, बैल असेल, बरोबर, ते कसायांपासून वाचवण्याचं आपण पश्चिम महाराष्ट्रात काम करतो. त्यानंतर गोसंवर्धनाचा विषय, ते कत्तलेला पासून वाचवलेले गोवंश आपण ते सांभाळतो, ते महत्वाचं आहे. म्हणजे ते वाचवणं फक्त महत्वाचं नाहीये, ते त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा येतोय ते सांभाळणे. बरोबर, ते मेन महत्वाचं आपण सांभाळण्याचं काम आपण करत असतो. आणि तिसरा एक विषय म्हणजे गोपालन. कुठल्या शेतकऱ्यांना गायी किंवा बैल सांभाळण्यासाठी त्रास होत असेल तर आपण त्या शेतकऱ्यांना मदत करत असतो. अच्छा, वा वा. दादा, आपण हिंदुस्थानात राहतो, हिंदू राष्ट्रात राहतो आणि हिंदूंसाठी गाय म्हणजे आई किंवा माते समान आहे. तरीही आपल्याला गोरक्षा विभागाची गरज पडते. ती काय पडते? सर, ते काय दुर्दैव आहे आपल्या समाजाचं, आपल्या देशाचं. गाय ही आपली माता आहे. पूर्वीपासून आपण ऐकत आलेलो आहे. म्हणजे पहिला असा एक उंबरा नव्हता की जिथं गाय गोठ्यात नसायची. असं एक घर आपल्याला चुकून सापडत नव्हतं. आपण पूर्वी जर पाहिलं तर गाय घरात असणं हे लक्ष्मीचं प्रदर्शन असायचं. म्हणजे ते आपल्या गोठ्यात गाय पाहिजेच. पण आजकाल काय झालंय, जशी पिढी बदलती ते त्याच्या सगळ्याच गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. गायीला फार कमी किमतीत किंवा चढ्या भावाने कसाई जे आहेत, म्हणजे हा जो समाज आहे ना, हा सगळं आपला उलट करत आलेला आहे. आज आपण पाहतो, आपण गायीला माता मानतो आणि त्याच गायीला हे कापतात. आणि जो ते कापतात ते 2 नंबरचे अपराधी. 1 नंबरचा अपराधी आपला समाज आहे. जी गाय जोपर्यंत दूध देते ते तोपर्यंत ती आपली आई, आणि जो ज्यावेळेस दूध द्यायचं बंद करेल त्यावेळेस तिला कसायच्या दारात नेऊन बांधायचं. हे समाजात दुर्दैव आहे आणि हे आता बदलत चाललेलं आहे. गोरक्षणाची चळवळ फार पूर्वीपासून महाराष्ट्रात चालू आहे. तर याचे उद्गातीत छत्रपती शिवाजी महाराज आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या गोरक्षण चळवळीचे आदर्श आहे. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी एका कसाईचा हात तोडला होता. हे फार कमी जणांना माहिती आहे. शिवाजी महाराज ज्यावेळेस आदिलशहाच्या तिथे गेले होते, शहाजी महाराज तुम्हाला सर्वांना माहिती आहे आदिलशहाच्या दरबारात होते, त्यावेळेस शिवाजी महाराज त्यांना भेटण्यासाठी गेले आणि त्यांना जाताना एक कसाई गाय जाताना घेऊन दिसला. छत्रपती शिवाजी महाराजांना राहवलं नाही आणि त्यांनी तो कसाई त्या गायला ओढत नेत होता कापण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षी त्या कसायाचा हातच छाटून टाकला होता आणि तिथून ती गोसंवर्धनाची चळवळ चालू झाली.
आणि मला तर आजही म्हणायचे असे कसाई आजही आहेत, त्याच्यामुळे ती गाय सुरक्षित नाही. आणि त्यामुळेच हिंदुस्थानात गाय सुरक्षित नाही. हा हिंदूंचा देश असून सुद्धा हेच तर हिंदूंचं दुर्दैव आहे. अगदी बरोबर. आता गोरक्षा करताना असे काही अनुभव तुम्हाला आले असतील, जीव घेणे अनुभव, ते तुम्ही शेअर करू शकता? फार डेंजर अनुभव आहेत. म्हणजे आम्ही सगळे हिंदुत्ववादी, बजरंग दल असेल, श्री शिवप्रतिष्ठान असेल, सगळे विविध संघटना अशा कामात अगदी धडधडीने काम करतो. त्यामध्ये आमचा गोरक्षण विभाग आहे ना, हा फार प्रचंड प्रमाणात ह्या सगळ्या गोष्टींना रात्री बेरात्री जाऊन, आमचा निलेश भाऊ असेल, आमचे अभिजित भाऊ असतील, यांचं या गोरक्षण क्षेत्रात चांगलं काम आहे. त्यांनी तशा प्रकारची टीम उभी केलेली आहे. तर त्यांच्याकडे फार भयंकर अनुभव आहे. दादा तुम्ही अनुभव सांगा. काय रात्री कधी फोन आले की जावं लागतं. आणि हे सगळे त्यांचे ते कसं यांचे धंदे, कत्तलीचे धंदे सगळे रात्रीच चालतात. बरोबर. शक्यतो ते सगळे त्यांचं रात्रीच चालतं. मग असं काय रात्रीच कुठे अपरात्री घरून निघावं लागतं आणि घरी यायची पण वेळ नसती. बरोबर. असे आम्हाला अनुभव आले ते. आम्ही 24 तास पोलीस स्टेशनला थांबलेलो आहे. बापरे. म्हणजे गाड्या आम्ही आदल्या दिवशी 12 वाजता पकडलीत आणि दुसऱ्या दिवशी 12 वाजता FIR दाखल झाली. बापरे. एवढे भयानक आम्हाला अनुभव आलेले आहेत. बरोबर. कधी कधी असे पण अनुभव आलेले आहेत आमच्यावर पोलीस स्टेशन मध्ये हल्ले झाले ते. पोलीस स्टेशन मध्ये? हो, पोलीस स्टेशन मध्ये कसाईंनी हल्ले गेले ते. हो. तर मग काही जीव घेणे तुमच्यावर प्रकार झाले असतील की गाडी अंगावर घातली असेल किंवा बंदुकीनेच काही गोळी घातली असेल, असं काही प्रकार झालेत का? बंदुकीने तर आतापर्यंत एवढं नाही झालं, पण जेव्हा आम्ही गाड्या आडव्या जातो गोवंशाच्या गाई कत्तल टिकून जाताना त्यांनी भरपूर आमच्या अंगावर गाड्या घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. बापरे. किंवा आमच्या गाड्यांवर दगडफेक केलेली आहे. दगडफेक केलेली, गाड्या पंक्चर केलेल्या आहेत आमच्या. अच्छा. धमक्या वगैरे येत असेल ना फोनवर? फोनद्वारे धमक्या आलेल्या आहेत ना. तर मग आता बरेचशी तरुण मंडळी या कामामध्ये स्वतःला झोकून देतात. तर गोरक्षा विभाग त्यांच्यासाठी काय करतात की त्यांच्या जीवाला सुद्धा धोका असतो, तर त्यांच्यासाठी तुम्ही कोणती सावधगिरी बाळगते किंवा सरकारकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला? आता गोरक्षण करताना सध्या तरी गोरक्षकाकडं कोणतंही हत्यार नसतं किंवा शस्त्र नसतं. गायी वाचवताना किंवा कारवाईला जाताना गोरक्षकाने 100 नंबर किंवा पोलीस मदतीने किंवा पोलीस कंट्रोल मदतीने ते गोरक्षण कार्याची सुरुवात करणं किंवा पोलिसांना कळवून ती गाडी अडवणं, ती गाडी थांबवणं, त्या गाडीवाल्याची चौकशी करणं, ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांमार्फतच करतो आपण. बरोबर. त्यामुळं गोरक्षकाकडे कसलं आजपर्यंत हत्यार नाहीये, तरी पण गोरक्षकांवर बऱ्याच वेळा खंडणी किंवा चोरीचे वगैरे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत. काय सर माहितीये का, पुण्यामध्ये गोरक्षणाची ज्यांनी महाराष्ट्रभर चळवळ उभी केली असे एक व्यक्ती राहतात. त्या व्यक्तींचं नाव माननीय मिलिंद भाऊ एकबोटे. तुम्ही जसं विचारलं की गोरक्षण विभाग या गोष्टीसाठी काय करतो, म्हणजे मिलिंद भाऊ एकबोटे यांचं नाव घेतल्याशिवाय गोरक्षण चळवळच ही पूर्ण होऊ शकत नाही. तर त्यांनी आत्ता सरकारकडे एक असा प्रयत्न करतात, या गोरक्षकांचा विमा काढला जाऊ शकतो का सरकारच्या माध्यमातून. काय आता एवढ्या वर्षापर्यंत गोरक्षण आयोग कधी नेमला गेला नव्हता. आज शासनाचा गोरक्षण आयोग आहे. शेखरजी मुंदडा त्याचे अध्यक्ष आणि मिलिंदजी एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे काही गोरक्षक काम करतात रात्रीची, यांना काही इजा झाली, काय ऍक्सिडेंट झाला, दुर्दैवाने तसं काय होऊ नये पण झालंच, तर त्यांच्यासाठी गोरक्षण विमा उपलब्ध व्हा यासाठी माननीय मिलिंद भाऊ हे त्यासाठी प्रयत्न करतात. आणि लवकरच तो ही प्रश्न लवकरात लवकर त्याच्यावरती मार्ग निघेल. अच्छा. आणि पोलिसांमध्ये सुद्धा काही विभाग आहेत का जे फक्त गोरक्षण या गोष्टींवर काम करतात? 2 स्क्वॉड असेल म्हणजे तुम्हाला जर तसं सांगायचं म्हणलं तर निलेश चासकर, अभिजित चव्हाण असेल आणि अन्य जे काही गोरक्षक यांचे साथीदार आहेत, म्हणजे आता जरी आम्ही पडद्यावर 3 जण आज जरी असलो तरी गोरक्षणाची चळवळ फार मोठी आणि पडद्यामागचे कलाकार विसरून चालत नाही सगळे. कारण की पिंपरी चिंचवडला एक अशी इतिहासात जी नोंद झालेली असे सगळे जण म्हणतात का, कारण की तुम्ही बघितलं असेल गुंडा स्क्वॉड पण पोलीस प्रशासनामध्ये नेमला गेलेला आहे. रात्रीचे जे दुपारचे रात्रीचे सोन साखळी चोर फिरतात त्यांच्यासाठी एक स्क्वॉड नेमला गेलेला आहे. पण गोरक्षणाचा स्क्वॉड जर कुठं झाला असेल तर तो पिंपरी चिंचवड मध्ये झाला. म्हणजे काय झालं, एक पिंपरी चिंचवडला जी मोकाट जाणारी जी संख्या आहे ही 3 ते 3,500 होती.
जसं मी तुम्हाला सांगितलं, गाय जोपर्यंत दूध देते तोपर्यंत ती आई. जो दूध द्यायचं सोडून दिल्यावर तिला मोकार सोडून देतात किंवा विकतात. असाच प्रकार पिंपरी चिंचवड गायांची संख्या वाढली, त्याला कारण बरेच आहे, त्याच्यात आपण नंतर जाऊयात. तर मुंबईच्या काही टीम यायच्या आणि इनोवा गाडी असेल, स्विफ्ट डिझायर गाडी असेल, त्या गायांना भुलीचं इंजेक्शन द्यायचे, त्या बैलांना भुलीचं इंजेक्शन द्यायच्या आणि रात्री ती गाय कोंबून अक्षरशः, म्हणजे काय आम्ही तोंडी नाही सांगते, ह्याचे हजारो व्हिडिओ समोर आलेले की एक गाय एक बैल ती बेशुद्ध करून त्याला गाडीत कोंबायचे आणि ते कुठेतरी माळणारा घेऊन कापायचे आणि तिला मुंबईत विक्री करायचे. असा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये 4-5 महिने प्रचंड प्रमाणात चालू होता. 2018ला त्या प्रकरणाची सुरुवात झाली होती. 2018ला दिघी पोलीस स्टेशन मध्ये त्या एका गुन्ह्याची नोंद आहे. त्यावेळेस पोलिसांवर पण त्यांनी गाडी घालण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसाचा पायही त्यात गमवावा लागला होता एका पोलिसाला. हा, आणि 2018 पासून 2022-23 पर्यंत आपल्याकडं पिंपरी चिंचवडला 64 गुन्ह्यांची नोंद झाली. ते 64 गुन्ह्यांमध्ये कमीत कमी 400-500 जनावर त्यांनी भुलीचं इंजेक्शन देऊन गाडीत भरून ते घेऊन जायचे किंवा ते इथं पण त्यांची कत्तल करायचे. कातडी वेगळी काढलेली आहे. कधी कधी आम्ही पोलिसांसोबत त्या कारवायांना जात असताना पोलिसांसमोर ते सगळं आम्हाला त्यांचा साठा सापडलेला आहे, मुद्देमाल, त्यांचे चाकू सुरे किंवा त्या गायींची कातडे सोडलेली असतील, पाय बाजूला केलेले असेल, गायीचं तोंड बाजूला केलेलं असेल, असंही बऱ्याच वेळा आम्हाला भोसरी, पिंपरी किंवा दिघी या हद्दीमध्ये असं आढळलंय. आणि काय झालं माहितीये का, हे आता निलेश भाऊनी जे सांगितलं त्यांनी ह्या प्रकरणात फार झोकून दिलं होतं या सगळ्या टीमने. तर त्यावेळेस काय झालं, असे सगळे प्रकार राजरोसपणे चालू होते. ते याच्यावर करायचं काय, रात्री बेरात्री जर त्यांना पकडायचं म्हणलं तर अक्षरशः काही इन्सिडेंट असे झालेत ना, जसं त्यांनी सांगितलं, पोलिसांना त्या गाडीने उडवलेले. ते काय जीवाची ते काय पर्वा नव्हते करत समोरच्या, ते डायरेक्ट उडवायचे. कितीतरी वेळा गोरक्षकांच्या गाडींवरती त्यांनी धडक देऊन ते निघून गेलेले. तर हे फार राजरोसपणे चालू होतं. त्यावेळेस आपले भोसरीचे जे आमदार आहेत महेशदादा लांडगे, त्यांना ते पण गोप्रेमी आहे, म्हणजे तुम्ही मुलाखत घेतली होती त्यावेळेस पण त्यांनी सांगितले, आणि ते 100% गोप्रेमी गोरक्षक आहेत. त्यावेळेस काय झालं, मग त्यावेळेस आम्ही सीपी जे होते पिंपरी चिंचवडचे अंकुश शिंदे आणि महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वात एक मिटिंग घेतली. आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं, जसं गुंडा स्क्वॉड आहे, जसं सोन साखळी चोरांचं एक स्क्वॉड आहे, तसं एक गोरक्षा स्क्वॉड पोलिसांनी नेमलं गेलं. आणि ती जी टीम होती ती पोलिसांनी मुंबईतनं शोधून काढली. आणि ह्या सगळ्या गोरक्षकांचं मानावं तेवढं धन्यवाद कमी आहे. यांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा करून ते जे गुन्हेगार आहेत त्यांना मोक्या अंतर्गत अटक झालेली. आजही ते सर्व गुन्हेगार जे गायीचे मारेकरी होते त्यांना अटक झालेली आहे. आजही ते महाराष्ट्रात पहिल्यांदा अशी केस झालेली आहे, मोक्या अंतर्गत कारवाई. इतर राज्यातही तशी घटना कधी घडली नव्हती की 12 गो हत्या करणाऱ्यांना, कसायांना मोक्का अंतर्गत कारवाई आपल्याकडे झालेली आहे. म्हणजे या घटनेनंतर आपल्या लक्षात येतं की जर करायला गेलं तर सगळं शक्य आहे. म्हणजे जर हे PCMC मध्ये होऊ शकतं, हा स्क्वॉड नेमला जाऊ शकतो किंवा त्यांना मोक्या अंतर्गत शिक्षा होऊ शकते, तर हे बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा होऊ शकतं. फक्त करणारा माणूस, त्या निष्ठेने काम करणारा माणूस पाहिजे, त्यांना खरंच गोरक्षा करायची किंवा त्याला आहे बाबा हिंदू धर्माबद्दल त्याला सहानुभूती आहे. की फक्त काही लोक, आता बघा मला एक म्हणायचं आहे की गोमांस याच्यावर बंदी आहे. म्हणजे आपल्या हिंदू धर्माला जर गोमातेचा अपमान झाला किंवा कत्तल झाली तर आपल्याला दुखापत होते, म्हणजे आपल्या भावना दुखावल्या जातात, तरीही होते. आणि हिंदू संघटना किंवा हिंदू लोक जास्त असताना सुद्धा होते. म्हणजे त्याच्यामागे कोणतरी असणार आहे, त्याशिवाय होणार नाही. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी तुम्हाला पहिल्या याच्यातच सांगितलं, गो विक्री तर होतेच. महाराष्ट्र शासनाने ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांचं जे 2014ला भाजपचं सरकार आलं इथं पक्षीय मतभेद किंवा पक्ष काही, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, हे आमचं वाक्य आहे. गायीसाठी ज्यांनी कायदा केला असेल त्याचं नाव घ्यायला काहीच अर्थ नाही. ते शेवटी कसं आहे, लोकशाहीमध्ये आम्ही आमचं मत स्पष्टपणे मांडू शकतो. 2014ला जसं भाजपचं सरकार आलं त्यावेळेस पहिला कायद्याचा कुठला प्रारित झाला असेल तर तो गो हत्या बंदी कायदा महाराष्ट्रात लागू झाला. त्या अगोदर राजरोसपणे गायीची गोवंशाची हत्या केलेली,
म्हणजे आम्ही तिथं काय करू शकत नव्हतो. अजून तो कठोर व्हावा यासाठी आमचे सर्व गोरक्षक अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याचा पाठपुरावा करत आहे. भविष्यात त्याच्यावेळी काहीतरी चांगला पर्याय काढू, जेवढा गोवंश आपला टिकला जाईल. कारण की काय गायची ताकद आपण जर पाहिली तर ठीक आहे, गाय आपली माता इथपर्यंत ठीक आहे, चला हिंदूंच्या भावना आहे म्हणून गाय आपली माता आहे, ती गाय वाचली पाहिजे. पण वैज्ञानिक कारण पण आहे. म्हणजे गायच्या शेणापासून, गायच्या गोमतारापासून, गायच्या दुधापासून चमत्कार झाले, चमत्कार सर. म्हणजे हे मी जरी आज आम्ही ठीक आहे, आम्हाला लोक म्हणतील हे गोभक्त आहे, हे हिंदुत्ववादी म्हणून असं सांगतात ते, पण आयुर्वेदिक जे आहे ते सरळ कुठल्याही डॉक्टरला विचारा, गायच्या शेणापासून, गायच्या गोमतारापासून डायबेटीस सारखे आजार असतील, बीपी शुगर सारखे आजार असतील, कॅन्सर सारखे आजार असतील, हे बरे झालेले आहेत. आणि तुम्ही जर खरं विचार केला, जर इंग्रजांनी आपल्या भारतातून काय नेलं असं आपल्याला कधी कधी आपण अरे मग शिवाजी महाराजांचं सिंहासन नेलं, आपली भवानी मातेची तलवार आता आणलेली आहे परत ती नेली होती, असे आपला कोहिनूर हिरा नेरल्या, अशा बऱ्याच गोष्टी नेल्या. पण माझ्या दृष्टीने, आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने जर इंग्रजांनी काय नेलं असेल तर ती गोमाता नेलेली. तुम्ही जर आज पाहिलं असेल आपल्या इथली जो गोवंश आहे तो फार कमी प्रमाणात आहे, ज्याला आपण गावठी गोवंश म्हणतो. आणि गायची काही एक जात नाही, गायमध्ये अनेक जाती आहे. म्हणजे तुम्ही जर राज्य बदलली, गाव बदलले तर गायचा प्रकार बदलतो. लातूर सारख्या भागात देवणी गाई आहे, महाराष्ट्रासारख्या भागात आपण तिला गावरान गाय म्हणतो. खिल्लार जो आपला इथं स्पर्धेसाठी वापरला जातो, महाराष्ट्राची शान म्हणून खिल्लार आपण म्हणतो. परत तुम्ही जर तिरुपतीला गेले, आंध्राला गेले तर तिथं ती कुन्नू जातीची एक छोटीशी गाय आहे, तिला कमी दूध आहे. म्हणजे गायांचं दूध इतकं पौष्टिक होतं ना, मी तुम्हाला सांगतो ब्राझील, पोर्तुगीज हे जे देश आहेत जिथं फुटबॉल स्पोर्टचे जास्त खेळ खेळले जातात, तिथं ह्या गायांचं दूध मिळतं जास्त प्रमाणात. आणि ते जे दुधाने काय परिणाम होतो हे त्या लोकांनी सिद्ध केलेले. म्हणजे इंग्रजांनी काय केलं, ज्यावेळेस आपल्या इथनं देश सोडताना गेले ना तर आपल्या इथला फार मोठा गोवंश त्यांनी तिकडे नेला. आणि आपल्या इथं पण त्यांनी गाय जी जर्सी म्हणतो आपण तिला, ती संकरित गाय आहे, तिला आपल्या इथे जास्त प्रमाणात त्यांनी पाठवून दिलं. त्यामुळे गोवंश कमी चाललेला आहे. आणि समाजाचे दुर्दैव आहे, गायीला उगाच कुठल्या धर्माशी तर जोडलंच, आपल्या धर्माची तर माताच आहे, पण गायची वैज्ञानिक कारण पण बरीच आहे, ज्याच्यातून बरेच आजार सिद्ध झालेले. त्यामुळे तो गोवंश वाचला पाहिजे, ही आमची सगळ्यांची एक प्रेमळ भावना आहे. खरे खरे. तरी दादा आपण एक हिंदू म्हणून गोसेवा करण्यासाठी कमी पडतोय का? 100% कमी पडतोय ना. मी तुम्हाला कारणही सांगितलेली, 100% कमी पडतोय. भविष्यात बऱ्याच बदल होतात आहे, अजून बदल होतील. समाज जागरूक करू आणि गायीचे रक्षण करणारे, गायीवर प्रेम करणारे निश्चितच या भविष्यात अजून उभे करूयात. आणि एवढा कृषीने संपन्न आपला देश आहे तरीही आपल्या ज्या गायी आहेत त्या रस्त्यावर प्लास्टिक खाताना आपल्याला दिसतात, तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? हा फार तुम्ही म्हणजे असा प्रश्न विचारलाय ना, म्हणजे मी ज्या वेळेसपासून आम्ही सगळेच काम करावं लागलेलो आहे तेव्हापासून आम्हाला एकच प्रश्न, तुम्ही गोरक्षण करता पण ज्या रस्त्यावरती गायांचं काय, हाच आम्हाला वारंवार प्रश्न. किंवा काही लोक टोमण्याच्या स्वरूपात बोलतात, तुम्ही काय करता मग, ती गाय तर रस्त्यावर फिरते, ती त्या गायचं असं आहे, त्या गायचं तसं आहे, मग तुम्ही काय करता त्याच्यासाठी. तर आता आमचे प्रयत्न फार चालू आहे. म्हणजे पिंपरी चिंचवडला मी तुम्हाला म्हणजे सांगण्यात अतिशयोक्ती वाटेल, आम्ही सर्वांनी मिळून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला गोठा म्हणून घोषित केलं होतं. फार मोठं आंदोलन केलं होतं. जेवढ्या मोठ्या गाया होत्या तिथल्या जनावरं फिरणारी आम्ही अक्षरशः महानगरपालिकेत नेऊन बांधलेली. म्हणजे तो सर्जिकल स्ट्राईक केला होता. आम्ही पालिकेचं असं गेट लागलेलं होतं, आम्ही सगळ्यांनी त्या टेम्पोत गाया भरल्या. आणि त्यावेळेस तर पोलीस बंदोबस्त पण फार होता. त्यावेळेस काही प्रकार झाले होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत. त्यावेळेस आम्ही त्या गाया सगळ्या पालिकेत घातल्या, त्या कशा घातल्या त्याची एक वेगळाच विषय आम्ही केला होता. त्यावेळेस आमच्यावर ते गुन्हे पण दाखल झाले. त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी त्या गोठ्यात, त्या महानगरपालिकेला अक्षरशः गोठ्याचं स्वरूप दिलं. त्या गाया उतरवल्या, लगेच त्यांना खायची व्यवस्था आणि लगेच पाण्याची व्यवस्था केली. जवळपास 5 तास ते आंदोलन चालू होतं. ते एवढ्यासाठीच केलं होतं की रोडवर गाय फिरती. ते आज पिंपरी चिंचवडला जर तसं बघायला गेलं तर फार मोठं गायरान आहे, 100-150 एकरचं गायरान आहे. पण गायांच्या निवारासाठी 1 गुंठाही जागा महानगरपालिकेने आरक्षित केलेली नाही. मग त्यासाठी आम्ही ते आंदोलन उभं केलं. त्या आंदोलनाच्या माध्यमातून चिखलीमध्ये महेश लांडगेंचा जो भोसरी विधान मतदारसंघ आहे त्यामध्ये 5 एकर जागा आम्ही मिळवण्यात यश आलेलं आहे. ती अजून आमच्या ताब्यात आलेली नाही, थोडी कागदोपत्रामध्ये राहिलेली आहे. तोही लवकरात लवकर आम्ही प्रश्न काढू. आणि आमचा हा संकल्पच आहे
पिंपरी चिंचवड मुक्त म्हणजे जी गाय रोडवर दिसणार नाही, तिच्या निवाऱ्याची जागा असेल, तिला राहण्याची जागा असेल, हे सगळं आम्ही व्यवस्थित मार्गी लावणारच आहे. आणि अशी 4 ते 5 आंदोलन आतापर्यंत ह्या गेल्या 5-7 वर्षात केलीत, मोकाट जनावर आणि भटक्या जनावरांसाठी. दादा, हे तस्करांचं जे नेटवर्क आहे ते वरद हस्ताशिवाय चालणार नाही, म्हणजे कोणतरी असेलच त्यांच्यावरती जे सगळं नेटवर्क चालवतं. कारण की इकडे तरी गोमांस याच्यावर बंदी आहे, तरी ते एक्सपोर्ट वगैरे काही करत असतील, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? फार मोठ्या प्रमाणात म्हणजे असं सांगितलं जातं भारतातूनच सगळ्यात जास्त गोमांस विकलं जातं असं म्हणतात. आणि आपलीच लोक आम्हालाच म्हणतात, मग काय भारतातनच तर जास्त जातंय. अरे जातंय, पण आमच्या एकट्याचा ठेका थोडी आहे, तुमचं पण काहीतरी आहे ना त्याच्यामध्ये. पण काय लोकांना लक्षात येत नाही काही गोष्टी. जे आम्ही काम करतो तुम्हीही करा ना, त्यांनीच समाज जागरूक होणार आहे. याला काही बंधन तर नाही ना कुणाला. होतंय, मी म्हणतोय वारंवार की गाय कापली जाती ते महाराष्ट्रात, ह्याच्यावरती प्रश्न उभे करण्यापेक्षा त्याच्या उत्तरासाठी सगळे धावपळ करा ना. म्हणजे गो तस्करांची गँग आहे का तर 100% आहे. म्हणजे गायच्या हाडाचा पैसा काही समाज कधीच घरी नेत नाही, तो दहशतवादी कारवायासाठीच वापरला जातो. हे पुराव्यानिशी सिद्ध झालेले. त्यांच्यात गायचा पैसा, गायच्या हाडांचा पैसा, बैलांच्या हाडांचा पैसा, जनावरांच्या हाडांचा पैसा हा घरात नेऊ शकत नाही, तर तो कुठं वापरला जातो हे पुराव्यासहित सिद्ध झालेले अतिरेकी कारवायांसाठी उपलब्ध होतो. त्याच्यामुळेच तर ते सगळं चाललंय ना. बाहेर मुस्लिम कंट्रीमध्ये त्यांच्या जिभेचं चोचले पुरवण्यासाठी हे गायची किंवा गोवंशाची कत्तल ही करतात. बरोबर. पण प्रश्न जरी तोच आहे की खायला तुम्हाला लाखो पदार्थ आहेत, लाखो आहेत. डायरेक्ट दिवसाला नवीन एक पदार्थाचा जन्म होऊ शकतो. काहीतरी सॉस चेंज केला, मिरची चेंज केली, मसाले बदलले तरी बंद होतो. तरी यांना गोमांसच का खायचं? खुमखुमी सगळंच आपल्या विरोधात पाहिजे ना. मस्ती म्हणजे हे मस्ती ती गायच कापायची. गायीला जे पवित्र स्थान आहे ते त्यांच्याकडे विरुद्ध मानलं जातं. आणि हिंदू धर्माला काहीतरी इजा पोचवावी आणि हिंदू चिडले पाहिजेत यासाठी आणि भावना दुखावण्याचंच काम ते आजपर्यंत करतात. हिंदूंच्या विरोधीत सगळं काम करतात. त्यामुळे ते गायीला आपल्या हिंदू धर्मात पवित्र स्थान असल्यामुळं, आईचा दर्जा असल्यामुळं ते गायची कत्तल ही मुद्दाम केली जाते त्यांच्या धर्मात. म्हणजे तुम्ही बघत असाल, दिवाळी हा हिंदू धर्मातला सर्वात मोठा सण आहे. खरंय. त्या सणाची सुरुवात कशाने होते? वसुबारशीने होते. म्हणजे आपण लक्ष्मीची पूजा नंतर पहिली गायची पूजा. गाय हीच प्रथम लक्ष्मी, तिनेच आपल्याकडे लक्ष्मी येणार आहे म्हणून तिची पहिली पूजा केली जाते. आणि काही लोकांना त्याच्या विपरीतच करायचंय. गायी काप, तुम्ही जसा प्रश्न विचारला ना, मग ती खायला लाखो पदार्थ आहे, गोवंशच गायच का? तर ते मस्ती, ते हिंदू धर्माला कसं डिवचण्यात येईल हेच सगळं केलं जातं. दिवशी आम्ही कत्तलखान्यावर मारून जनावर वाचवले. बापरे. आणि काही जनावर गायी वसुबारच्या दिवशी गायी कापलेल्या होत्या कत्तलखान्यामध्ये. मग आपण आषाढी एकादशीच्या दिवशी गेल्या 2 वर्षापूर्वी खेड तालुक्यात कडूस गावामध्ये अशी घटना घडली. आषाढी एकादशीच्या दिवशी पोलिसांकडून किंवा अशा सूचना पोलिसांकडूनही देण्यात आल्या होत्या की उद्या किंवा आता हे 8 दिवस कोणीही गायीचं व्यापार करू नये किंवा कत्तलीच्या उद्देशाने गायीचा हा तस्करी करू नये, गायीची तस्करी थांबवावी म्हणून. तरी सुद्धा एकादशीच्या दिवशी आमच्या गोरक्षकांनी घरामध्ये 2 गायींची कत्तल केलेली गुन्हा दाखल केलेला आहे. आपल्या जवळच जिथं आपल्या माऊलींचं हे क्षेत्र मानलं जातं त्याच भागात गायीची एकादशीच्या दिवशी कत्तल झालेली आहे. बरोबर. दादा, आता आपण सोशल मीडियावर बघतो की जी कोणी लोक ॲनिमल लवर असतील ते खूप गर्वाने सांगतात की मी ॲनिमल लवर आहे बरं का. आणि तीच लोक किंवा तोच समाज गोरक्षक करणाऱ्या लोकांकडे एका दुसऱ्या वेने बघतात, दुसऱ्या नजरेने बघतात की हा कट्टरवादी आहे बाबा. मग गाय ॲनिमल नाही का? ॲनिमल लवर फक्त डॉग साठीच आहे? ते आता असा विषय, कोण वाघ वाचवायला जातो तेव्हा वाघाला इजा होती तर तो लगेच तो टायगर लवर असतो. कोण कुत्रा पाळत असेल तर तो ॲनिमल लवर होतो. पण आम्ही कुठेतरी गाय कत्तलीला चालली असती ते वाचवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लोकांचे विचार लगेच बदलतात की हा हिंदुत्ववादी आहे, कुठेतरी कट्टरवादी आहे. हे लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. अच्छा दादा, तुम्हाला काय वाटतं? जसं अभि बोलला तसंच आहे की गाय जशी आपली माता आहे तशी ती विज्ञानात पण तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ॲनिमल लवर जे आहेत त्यांनी ह्या कामामध्ये जर हातभार लावला
तर नक्कीच गाईचं चांगल्या प्रकारे संरक्षण होईल. चांगलं त्यांचंही काम आहे. ॲनिमलवर जर तुम्ही जर डॉगचं काम बघितलं तर चांगल्या प्रकारे काम चालू आहे. फक्त काय झाले, जे दारात होतं ते घरात आले, ते थोडं अवघड झालेलं. घरात होतं ते दाराच्या बाहेर म्हणजे थोडं ते झालेलं आहे. पण ठीक आहे, ज्याचं त्याचं ज्या प्राण्यावरती प्रेम आहे त्याच्याबद्दल काही विषय नाही. ते आपण निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ॲनिमल जे आहेत प्रेमी त्यांना आपल्या कामात जोडून घेऊयात. पॉझिटिव्ह कधीही माणसाने राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि सगळ्याच ॲनिमलवर त्यांनी सारखंच प्रेम करावं अशी आमची इच्छा आहे. आणि आम्ही कुठेतरी कमी पडत असू गाईचं पोचवण्यासाठी, ते आम्ही अजून चांगल्या पद्धतीने पोचवू. बरोबर. दादा, हे जे गुन्हे दाखल होतात तस्करी संदर्भात किंवा जे गोमांस विकतात, कत्तली करतात, तर ते गुन्हे कोणत्या प्रकारचे आहेत? गुन्हे प्राणी संरक्षण कायदा अधिनियम 5(अ)(ब) किंवा मोटर वाहन कायदा, जे जनावरांची वाहतूक केली जाते, मोटर वाहन कायदा 11 असेल तर ह्या कलमांच्या आधारे त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. हे गुन्हे दाखल झाल्यानंतर काय होतं? तो गोवंश कुठं सोडला जातो, त्याची विल्हेवाट म्हणजे त्याला कोणत्या ठिकाणी नेऊन सोडतात आपण? ह्या गोरक्षणाच्या कारवाईमध्ये ज्यावेळेस कसायावर आणि त्या गाडीवर मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल होतो. प्राणी संरक्षण कायद्याच्या अंतर्गत त्या कसायावर गुन्हा दाखल होतो. त्याला काही दिवसांचं जेल होतं किंवा त्या गुन्ह्यामध्ये त्याची गाडी चौकशी अंतर्गत ती थांबवली जाते किंवा त्याचं लायसन वगैरे कॅन्सल केलं जातं. लायसन कॅन्सल केलं जात नाही. तर त्या गोष्टीसाठी आता आम्ही मागणी पण केली. त्या कसायावर जर 4 ते 5 वेळा गुन्हे दाखल झालेले असतील तर त्याचं बाजारात किंवा फिरण्याचं जे त्यांचं एक कार्ड आहे ते त्याचं कॅन्सल केलं पाहिजे किंवा जे वाहन वारंवार त्या गुन्ह्यामध्ये अडकलंय तर त्या वाहनाचं लायसन रद्द केलं पाहिजे. ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. ज्यावेळेस तो गुन्हा दाखल करतो आम्ही त्याच्यानंतर पोलिसांच्या परवानगी किंवा गोशाळेचा एक गेट पास असतो, त्याच्यानुसार आम्ही तो जो वाचवलेला गोवंश असतो, गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गोवंशाला गोशाळेत सुखरूप सोडवलं जातं आणि गोशाळा त्याची व्यवस्थित मरेपर्यंत सांभाळ करतं. जो आजपर्यंत असं झालं नाही की कसायांच्या बाजूने कधी निकाल लागलाय किंवा असं फार कमी वेळा झालंय की ज्या गुन्ह्यांमध्ये कसायांच्या बाजूने निकाल लागलाय आणि गायीची केस सुटली. असं बरोबर. दादा, असे कोणते आपल्याला वाटतं का अजून कठोर कायदे व्हायला पाहिजेत? बाबा 100% झालं पाहिजे सर. नाहीतर मग हा प्रश्न वारंवार मुलाखतीमध्ये घेतला जाईल. कारण त्यांना गाय हा देश हिंदूंचा, इथं राहणारे हिंदू, तरी गाय का कापली जाते? जर कठोर कायदाच नसेल तर कापणारच आहे. जसं निलेश भाऊने आता सांगितलं, ती जी गुन्ह्यातली गाडी ती गाडीच जप्त झाली तर गाडी आणणार कुठून? परत माणूस भेणार ना. आमच्याकडे काय होतंय, ती गाडी आहे ना, आम्ही वारंवार तीच गाडी सारखी पकडतो. ती गाडी कोर्टात जाती, 2-4 महिन्यांनी ती गाडी परत त्यांची 2-4 महिने कशाला ते लवकरात लवकर बाहेर काढून घेतात. कठोर कायदा झाला पाहिजे, आम्ही शासनाकडे मागणी करतोय. आणि गायला म्हणजे ही देशभरात चळवळ चालू आहे, गोमातेला राष्ट्रमाता हा दर्जा मिळावा ही आमच्या सगळ्या गोरक्षकांची मागणी आहे. या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे, गायीला राष्ट्रमाता ही घोषित करावी आणि ते लवकरच होईल. दादा, या सगळ्यांवर आपण आळा घालण्यासाठी अजून काय करू शकतो? जसं आता टोल नाक्यावरून बरेच वाहनं पास होतात, तर तिकडे चेकिंग करण्याचं काहीतरी सिस्टीम पाहिजे किंवा CCTV कॅमेरा पाहिजे तिकडे प्रॉपर चेकिंग करण्यासाठी. फक्त गुरांची वाहतूक होते का हे चेकिंग करण्यासाठी. किंवा मग कत्तलखाने असतात तिथे CCTVचं काही ऑडिट व्हायला पाहिजे की किती जनावरे आली बाबा, त्यातून म्हशी किती होत्या, बाकीचे जनावरे कोणती होती. किंवा मग जिथं जनावरे विकली जातात तिथं पण काहीतरी ऑडिट पाहिजे. तर असं काहीतरी करता येईल का आपल्याला? बरोबर. तर सर असं समजतं या प्रकरणात, तुम्ही जे म्हणताय कत्तलखान्यांमध्ये, तर हे 100% झालं पाहिजे. कत्तलखान्यांमध्ये हे दर महिन्याला ऑडिट झालं पाहिजे. काही अधिकृत कत्तलखाने आहेत, जे अधिकृत कत्तलखाने असतील त्याच्यामध्ये CCTV कॅमेरे बसवणे किंवा तिथं IPS लोकांच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका करणे की जे ज्यांना गायीबद्दल प्रेम असेल अशा लोकांची तिथं नेमणूक केली पाहिजे. म्हणजे तिथं
अधिकृत कत्तलखान्यांमध्ये काय असतं सर, काही जनावरांना कापण्याची परमिशन असते, म्हशी कापण्याची असतील, तिथं गोवंश आपला कापला गेला नाही पाहिजे, देशी गोवंश साधारण महत्व ज्याला आहे तो. आणि टोल नाक्यावर ज्या वेळेस टोल नाक्याहून गाड्या पास होतात त्यावेळेस तिथं सीसीटीव्ही कॅमेरे किंवा तिथंही एखाद्या अधिकाऱ्याची टोल नाक्यावर नेमणूक केली पाहिजे, त्यांनी त्या गाड्या चेक केल्या पाहिजेत. किंवा जिथं जनावरांचा खरेदी विक्रीचा व्यवहार होतो, मार्केट कमिटी असेल किंवा बाजार असतील, बाजार समित्यांमध्ये ज्या बाजार समित्या आता चालतात, काही बाजार समित्या तर अधिकृत आहेत, काही अनधिकृत बाजार समित्या पण आहेत, त्या बाजार समित्यांमध्ये कम्प्युटराईज जनावरांची आवक जावक नोंद झाली पाहिजे. जिथं आतापर्यंत आम्ही बरेच बाजार आहेत जिथं आम्ही कारवाई करतो, तिथं कसाई त्यांचा वावर असतो, ज्या कसायांवर गुन्हे दाखल आहेत त्या कसायांना तिथं फिरून दिलं नाही पाहिजे किंवा त्यांना तिथं बंदी घातली पाहिजे. तिथल्या जनावरांचा कम्प्युटराईज डेटा एंट्री झाली पाहिजे, ज्याने की कसायांना तिथं त्या व्यापारावर आळा बसेल. बरोबर. आता बऱ्याच वेळेस असं असतं की शेतकऱ्यांकडे आर्थिक परिस्थिती नसते कधी कधी, आणि त्यांना जे गाई म्हशी जे काही असतील ते आता दूध देणं बंद करतात आणि त्यांना वागवणं, कारण की चारा आता महाग होत चालला, सगळ्या गोष्टी महाग होतात, आणि तर त्यांना ते विकायला लागतं, आणि अशा संधीचा फायदा कसाही घेतात. तर अशा ठिकाणी आपण त्यांना काय मदत करू शकतो? आपण एक नवीन उपक्रम चालू केलाय. बरोबर. आद्य गोरक्षक शिवछत्रपती गोरक्षा अभियानामार्फत आपण एक असं उपक्रम चालू केलाय, तुम्ही जे कसायांना देण्यापेक्षा गोवंश आम्ही तुम्हाला 1000 रुपये जास्त देतो कसायांपेक्षा, पण ती काही कसायांना देऊ नका, आम्हाला द्या, ते आम्ही सुखरूप मरेपर्यंत सुखरूप गोशाळेत सांभाळू. आणि तुम्हाला काही म्हणजे तुमची गाई बघायची असेल व्यवस्थित आहे का, तुम्ही येऊन ती गोशाळेत बघू शकता, कधी येऊन तुम्ही ती बघू शकता, चारा देऊ शकता, सगळं करू शकता. आणि इतकं तुम्ही महान कार्य करत असताना तुम्हाला तुमच्या जीवाला खूप धोके असतात. तर आम्ही असं ऐकलंय की सगळ्या गोरक्षक जे करतात, म्हणजे जे गोरक्षक आहेत त्यांच्या नावाने 2-2 कोटीची सुपारी निघालेली, तर ते कितपत खरं आहे? खरंच आहे. आता एक कसा विषय आहे, गोमांस म्हणजे हे भरपूर बाहेर देशात जातं, यातनं भरपूर पैसा पण भेटतो, त्यांचं आर्थिक नुकसान म्हणजे आतापर्यंत भरपूर प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे त्याच्या मार्फत. आपण जे गाया वाचवायचं काम करतो त्या मार्फत, त्याच्यामुळं ते गाय त्यांना कापावी, त्यांचे पैशाचं नुकसान होतं, त्याच्यामुळं गोरक्षकांमुळे नुकसान होतं, त्यामुळे गोरक्षकांची सुपारी कधी कधी काढतात. अच्छा, तुमच्या कानावर धमक्या देतात. हो, बऱ्याच गोरक्षकांना बऱ्याच सुपारी आले आहेत, जे मिलिंद भाऊ एकबोटे असतील असे गोरक्षक यांना भरपूर वेळा यांच्या जीवावरती हल्ला झाला, यांच्या सुपारी निघलेली यांच्या नावाच्या, असं झालेलं आहे घटना, आणि ते होतच राहणार आहे. जर तुम्हाला काम करायचं आहे देश सेवेचं, धर्माचं, देवाचं, तर अशा प्रकारचे हल्ले आपल्यावरती होतच राहणार आहे. आमच्या घरच्यांनाही सगळ्याच्या कल्पना आहेत. तरीही तुम्ही एवढ्या ताकदीने खंबीरपणे, घरच्यांचा मेन आम्हाला पाठिंबा आहे या कार्यासाठी, म्हणून आमचं कार्य जोमात चालू आहे. तर तुम्ही आता आपल्या जे तरुण समाज बांधव आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छितात की जेणेकरून ते त्यांचं काम करत असताना सुद्धा गोसेवा करू शकतात? असं नाही की बाबा तुम्हाला सगळं घरबार सोडून त्यात वाहून न्यायचंय, आपण आपलं जीवन जगत असताना सुद्धा गोरक्षा किंवा गोसेवा करू शकतात. तर असे कोणते कोणते मार्ग आहेत की ज्यांना राहायला घर व्यवस्थित आहे त्या प्रत्येकाने गाय ही पाळली पाहिजे, सगळे प्रश्नांची उत्तरं संपून जातील. गाय पाळली तर सगळ्याच प्रश्नांची उत्तरं थांबतील. बरेच घर बघतो आपण आता गाय विना घर झालेलं आहे, पूर्वीचे दिवस परत येतील. गाय घरात येऊन द्या, लक्ष्मीच घरात आली. मी स्वतः माझ्याकडं व्यवसाय माझा दुधाचा फार मोठा आहे पिंपरी गावात, गाय घरात आली ना बऱ्याच प्रश्नांची उत्तरं संपतात. माझं एक शेतकऱ्यांना किंवा गोठा मालकांना एक आव्हान आहे, कसाई त्यांच्या वाहनांमध्ये जे व्यापार करायचे आता त्यांनी तो थांबवलाय. त्यांनी आता नवीन एक सिस्टम त्यांची चालू केलंय, हिंदू टोपी आणि माळकरी माणसाला ते गाडीमध्ये बसवतात, गाडी हिंदूंची वापरली जाते, 2 रुपये त्याला जास्त भाडं दिलं जातं, त्या जास्त थोडस आर्थिक म्हणजे त्या थोड्याशा 2 पैशासाठी हिंदू आपली गाडी घेऊन किंवा एखादा शेजारी आपलाच सहकारी बसून त्या जनावरांची किंवा त्या ठिकाणापर्यंत त्या कसाईची जनावरं नेऊन देण्याचं काम करतो. बापरे, म्हणजे गुन्हेही आपण, आणि असं बऱ्याच वेळा झालंय, भरपूर गुन्हे दाखल केले
त्या हिंदूंवर किंवा त्या गाडी मालकावर गुन्हे दाखल करायची वेळ आली किंवा ते झालेतही, मग त्यात तो हिंदू शेतकरी असेल किंवा व्यापारी असेल त्याला जेल झाली किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय, त्यांची वाहनं त्यात बरेच दिवस 4-4, 6-6 महिने, वर्ष अडकली, त्याला कुणीच काही करू शकत नाही. एकदा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो काही मागे घेता येत नाही. बरोबर. म्हणजे ही लोक आपलाच वापर करून तो त्रास होतो. मग आपलीच लोक म्हणतात बघा आमच्यावरती कारवाई झाली, तुमच्यावरती का झाली, तुम्ही ती गाई वापरायला दिली ना, त्याच्यामुळे कारवाई झाली. मग परत त्यांना असं वाटतं की गोरक्षक हिंदूंवरतीच कारवाई करतो. असं नाहीये. गाई वाचवायची ती गाय वाचवण्यासाठी ज्याचे कुणाचे हात भरपटतील तो ह्याच्यात बरपटला कोणी असो. खरंच तुम्ही इथं आलात आणि आम्हाला खरंच बरं वाटलं. आज आपण गोरक्षा आणि गोरक्षा कशी कोणत्या पद्धतीने करता येईल ती काय गरजेची आहे, गोसेवा कोणी करायला पाहिजे आणि आपला धर्म येतो ते सांगायची गरज नको पडायला पाहिजे. आणि विभाग नेमण्याची अजिबात आपल्यावर गरज येऊ नये असं तरी मला वाटतं भविष्यात. जसं तुम्ही म्हटले की पुढे रामराज्य येणार आहे तर डेफिनेटली ते लवकरात लवकर यावं अशी मी पण प्रार्थना करतो. तर मी आपल्या पॉडकास्टच्या वतीने आपल्या प्रेक्षकांना आवाहन करू इच्छितो किंवा सांगतो, विनंती करतो की तुमच्या कानावर ज्या अशा गोष्टी येत असतील की कुठं तस्करी होत असेल, गोमांस विकला जात असेल किंवा कत्तली होत असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर मेन्शन केला आहे, त्याच्यावर तुम्ही डेफिनेटली कॉल करा, तुम्हाला नक्की मदत केली जाईल. आणि तुमचं नावसुद्धा आम्ही गोपनीय ठेवू याची खात्री आम्ही तुम्हाला देतो. आणि असंच आपण आपल्या आपल्या परीने जसं होईल तसं गोसेवा आपण करायला पाहिजे असं मलाही आता वाटायला लागलं आहे. तर डेफिनेटली आपल्या आजूबाजूला बरेचसे आपण गोशाळा बघतो, कधीतरी हप्त्यातून 2 हप्त्यातून महिन्यातून एकदा जावा, थोडा त्यांना चारा खाऊ घाला. जसं आता मागच्या पॉडकास्टमध्ये महेश दादा लांडगे म्हटले की खरंच तुमचा स्ट्रेस रिलीफ होतो. आजकालच्या जगात, धावपळीच्या जगात खूप टेन्शन आपल्याला असतं, खूप आजार असतात. 10 मिनटं बसा, तुम्हाला बरं वाटेल, मेडिटेशन वाटतं, थोडंसं मंदिरात आल्यासारखं वाटतं. तर खरंच तसं असतं. ॲटलिस्ट तुम्ही गेल्याशिवाय तुम्हाला दिसणार नाही. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक्यू सो मच. जय श्रीराम. जय श्रीराम. जय गो माता.